नमस्कार. आपण बघू स्यमंतक मण्याची कथा, देवीचे महात्म्य कथा. एकदा काय झालं की द्वारकेमध्ये भोजवंशीय सत्रजित यादव राहत होता. तर या सत्रजित जो होता हा सूर्यदेवाचा उपासक होता. सूर्याची उपासना खूप करायचा. सूर्य भगवान त्याचे मित्रच होते. तर एकदा सूर्य भगवान त्याला सूर्यलोकामध्ये घेऊन गेला, आपला सूर्यलोक दाखवला आणि त्यांनी सत्राजिताला एक मणी दिला, स्यमंतक मणी. तर स्यमंतक मणी घेऊन जेव्हा द्वारकेमध्ये परत आला सत्राजित, तेव्हा सगळे लोक म्हणायला लागले, बापरे, हा सूर्य साक्षात सूर्य भगवानच येत आहे. एवढं तेज त्या स्यमंतक मण्याचं पसरलं होतं. आणि त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं. मग श्रीकृष्ण म्हणाले, अरे, सूर्य भगवान नाही, ती स्यमंतक मण्याची प्रभा आहे. मग त्या स्यमंतक मण्याचं एक हे होतं वैशिष्ट्य. हा मणी रोज 8 भार सोनं द्यायचा आणि जिथे हा स्यमंतक मणी असेल तिथे कुठलेही दुर्भिक्ष, महामारी, ग्रहपीडा किंवा प्रवेश करू शकत नसे. कुठलाही उपद्रव किंवा अशुभ होत नसे. श्रीकृष्ण भगवंत एकदा सत्राजितला म्हणाले, हा मणी तू उग्रसेन राजाला दे. मणी सुरक्षित राहील आणि तुला पण यश मिळेल. सत्राजित अहंकारी आणि धनाची लालसा असणारा होता. त्याने काही मणी उग्रसेन राजाला दिला नाही. आता एकदा सत्राजिताचा भाऊ प्रसन्नजित याने तो मणी आपल्या गळ्यात घातला आणि प्रसेनजित घोड्यावर बसून जंगलात गेला शिकारीसाठी. पण शिकारीसाठी तो गेला असताना सिंहानेच त्याची शिकार केली आणि तो स्यमंतक मणी सिंह घेऊन गेला जांबुवंताच्या गुहेबाहेर. जांबुवंताने सिंहाला पाहिलं, त्याला ठार केलं आणि तो स्यमंतक मणी आपल्या मुलाला खेळायला दिला. आता सगळीकडे किंवदंती पसरली. काय की लोक हळूहळू कुजबुजायला लागले. त्याच्यानंतर सत्राजित म्हणाला, श्रीकृष्णानेच मणी हवा होता म्हणून माझ्या भावाला मला श्रीकृष्णानेच मणी चोरला. जेव्हा हे सगळं कृष्णाच्या कानावर गेलं तेव्हा आपल्यावरचा कलंक काढून टाकावा म्हणून काही यादवांना घेऊन कृष्ण भगवंत हे जंगलामध्ये गेले आणि त्यांनी मागोवा घेतला. त्यांना प्रसेनजित तिथे मेलेला आढळला आणि त्याच्यानंतर त्याचा घोडाही दिसला आणि सिंहाच्या पायांचे ठसे त्यांनी पाहिले कृष्ण भगवंताने. आणि सिंहाच्या पायाच्या ठशांचा मागोवा घेत घेत ते जांबुवंताच्या गुहेजवळ येऊन पोहोचले. जांबुवंताच्या गुहेजवळ आल्यावर सगळे यादव श्रीकृष्णाला म्हणू लागले, कृष्ण भगवंता, ह्याच्यामध्ये जांबुवंत वृक्षराज राहतो, तर तो फार पराक्रमी आहे, फार शक्तिशाली आहे, तुम्ही जाऊ नका गुहेमध्ये. पण कृष्ण भगवंत म्हणाले, नाही, मला त्या स्यमंतक मण्याचा मागोवा घ्यायचाच आहे, माझ्यावरचा कलंक मला धुवून काढायचा आहे. आणि मग मी आतमध्ये जातो, तुम्ही इथे माझी वाट बघत बाहेर थांबा. त्याप्रमाणे काही यादव त्या गुहेच्या बाहेर उभे राहिले श्रीकृष्णाची वाट बघत. असे 12 दिवस पूर्ण झाले पण श्रीकृष्ण काही गुहेच्या बाहेर आले नाहीत. मग अखेर यादव लोकांना भीती वाटायला लागली की श्रीकृष्णाचे काहीतरी बरे वाईट झाले असेल आणि ते सर्वचे सर्व यादव घरी गेले आणि त्यांनी वसुदेवाला ही गोष्ट सांगितली. आता वसुदेव पण आणि देवकी पण खूप दुःखी झाले की काय झालं असेल आमच्या पुत्राला, आमचं कृष्ण का 12 दिवस झाले तरी परत आला नाही. आणि असं म्हणून ते चिंता करायला लागले, सगळे रडायला लागले, रुक्मिणी वगैरे. आणि तेव्हाच नारद मुनी तिथे आले. आता नारद महर्षी आल्यानंतर नारद महर्षींनी सगळ्यांना चिंताग्रस्त पाहिलं आणि विचारलं की हे वासुदेव, रुक्मिणी, हे देवकी, काय झालं तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही असे चिंताग्रस्त का आहात, तुम्ही का रडत आहात? तर तेव्हा वासुदेव म्हणाले की हे नारद मुनी, त्यांनी सर्व घटना सांगितली की असं असं झालं आहे आणि आम्हाला कृष्णाची अतिशय काळजी वाटते आहे. नारद मुनी म्हणाले, तुम्ही श्रीकृष्ण भगवंताची बिलकुल काळजी करू नका, ते सुखरूप परत येतील. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही नवाह पारायण करा, देवी भगवतीचं पारायण करा, तिची आराधना करा.
मग वासुदेवांनी सांगितलं की कसं करतात, अंबायज्ञ कसा करतात, नवाह पारायण कसं करतात, आम्हाला काहीच माहीत नाही, तर आमच्यासाठी तुम्हीच करा. मग नारद मुनींनी 9 दिवस नवाह पारायण केलं. अंबायज्ञाचा 9वा दिवस झाला. सगळ्यांना भोजन वगैरे वाढायची व्यवस्था झाली. आणि इकडे काय झालं, हे युद्ध 28 दिवस चाललं गुहेमध्ये. वृक्षराज जांबुवंत ही महापराक्रमी आणि श्रीकृष्णाचं आणि त्याचं घनघोर मुष्टियुद्ध झालं. आणि मुष्टियुद्ध होऊन श्रीकृष्णाने आपल्या बुक्क्यांनी, त्याचे मुष्टींनी, त्याच्या हातांचे, त्याच्या सांध्यांचे अगदी पूर्ण हाडांचे चूर्ण करून टाकले. आणि एवढे 28 दिवस झाल्यावरही कृष्ण भगवंत आपल्याशी लढून राहिले आहे. आणि यांनी आपल्या सांध्यांचं अगदी चूर्ण करून टाकलं आहे. तेव्हा जांबुवंताला आठवण झाली की अरे, हे श्रीकृष्ण भगवंत, हे श्रीकृष्ण म्हणजे साक्षात माझे प्रभू श्रीरामच आहेत. मग त्यांनी श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि म्हणाला, हे प्रभू, त्याला मग श्रीकृष्णाच्या रूपात राम दिसू लागले. तो म्हणाला, हे प्रभू, मला माफ करा, मी तुमच्याबरोबर युद्ध केलं. मग श्रीकृष्ण भगवंत त्याला म्हणाले, अरे, मी तुझी इच्छा पूर्ण केली, कारण की जेव्हा मी तिथून लंकेवरून अयोध्येला निघालो होतो यायला, तेव्हा तूच मला म्हणाला होता, हे प्रभू राम, मला तुमच्याबरोबर मुष्टियुद्ध करायचं होतं आणि ती इच्छा माझी अपूर्ण राहिली. तर तेव्हा मी तुला सांगितलं होतं की चिंता करू नको, मी जेव्हा द्वापारयुगामध्ये श्रीकृष्णाचा अवतार घेईल तेव्हा मी तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि आता तुझी इच्छा पूर्ण केली आहे. मग असं म्हणून मग जांबुवंताने श्रीकृष्णाला साष्टांग दंडवत घातले आणि आपली मुलगी जांबुवंतीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली. आणि श्रीकृष्णाने मग जांबुवंतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला. आणि त्याने तो स्यमंतकमणी कन्या दान म्हणून जांबुवंताने श्रीकृष्णाला दान केला. श्रीकृष्ण इकडे सगळं लोकांना अंबायज्ञ पूर्ण झाल्यावर सर्व ऋषी मुनी वगैरे ब्राह्मणवृंद सगळ्यांना भोजन वाढायला सुरुवात झालेली. आणि इकडे श्रीकृष्ण जांबुवंती आणि सेमंतक मण्यासह परत आले. आणि हे बघून सगळ्यांना अतिशय आनंद झाला. तर ही अशी देवी भागवताची, देवीच्या महात्म्याची कथा आहे. धन्यवाद. किती वाजले ग? 1:30. कंटाळली? झोप येते? नाही कंटाळली.